हॅलो. ठीक आहे, बोर्ड दिसतो सर्वांना? हो सर. ठीक आहे. तर बघा, आपण काल पॉलिटिकल सायन्स अध्यापन प्रक्रिया त्याच्या पद्धती वगैरे सर्व घेतलेलं आहे. आज आपल्याला इंग्लिश या सब्जेक्ट मधलं काही ट्रान्सफॉर्मेशन हा एक घटक असतो. ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल कशामध्ये असतो हा? इंग्लिश ग्रामर मध्ये असतो. इंग्लिश ग्रामर मध्ये काय असतो? ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन हा घटक असतो. हा, तर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं की एका सेंटेन्स किंवा सेंटेन्स दुसऱ्या कशामध्ये तरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं, म्हणजे रूपांतर करायचं असतं. जसं आपल्याला माहिती आहे ऍज सून ऍज आहे, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, नो सूनर दॅन आहे, हार्डली फेन आहे किंवा स्केअर्सली हॅड आहे. तर हे सर्व जे आहे ते काय करायचं आहे, एका वाक्यातून आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचं परिवर्तन करायचं असतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. तर त्यापैकी एक अतिशय महत्वाचा एक्झाम साठी बऱ्याच वेळा तो विचारला गेलेला आहे असा घटक म्हणजे ऍज सून ऍज आणि नो सूनर दॅन. तर तो घटक आज आपल्याला घ्यायचा आहे, ऍज सून ऍज आणि नो सूनर दॅन. सोपा आहे. तर ऍज सून ऍज त्याचं आपल्याला काय करायचं आहे? नो सूनर दॅन. ऍज सून ऍज, नो सूनर दॅन. ठीक आहे. तर आपल्याला ऍज सून ऍज वर सेपरेट पण क्वेश्चन येतो आणि नो सूनर दॅन वर सुद्धा सेपरेट क्वेश्चन येत असतो. आता बघा, आपण सुरुवातीला ऍज सून ऍज चा विचार करूया. आवाज येतोय सर्वांना? बोर्ड दिसतोय का? हो सर. हो. हा, ठीक आहे. बघा, ऍज सून ऍज कधी कधी आपल्याला काय केलं जातं की ऍज सून ऍज चा यूज करा असा प्रश्न येतो, म्हणजे यूज ऍज सून ऍज असा प्रश्न येतो. कधी कधी काय होतं, आपल्याला ऍज सून ऍज वाक्य देतात, नो सूनर दॅन करायला होतात. कधी कधी डायरेक्ट ऍज वेल ऍज मधून ऍज सून ऍज हे करा असंही येतं. तर त्यावेळेस आपण काय करायचं बघा, वरचं दिसत नाही का? हा, दिसतंय का आता? वरचा बोर्ड दिसत हॅलो. नाही सर. हो सर. जाऊ द्या, ट्रान्सफॉर्मेशन दिसतंय ना? ट्रान्सफॉर्मेशन फॉर्मेशन तेवढं हो दिसतंय. हो दिसतंय सर. बस तेवढंच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर ऍज सून ऍज आणि नो सूनर दॅन हे आपण पाहणार आहे ट्रान्सफॉर्मेशन मधलं. वर इंग्लिश ग्रामर दिलेलं आहे, काय नाही बाकी. ठीक आहे. तर बघा, अतिशय सोपं साधं असं हे ऍज सून ऍज असते. लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे फक्त की ऍज सून ऍज हे करत असताना काही नियम आहेत. तर सर्वांनी हे नियम तेवढे लिहून घ्या. एक एक दोन दोन वाक्यामध्ये आहेत, तेवढे नियम लिहून घ्या की तुम्हाला ऍज सून ऍज काय आहे कळून जाईल. कारण याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता असते. एक तर ऍज सून ऍज येईल किंवा नो सूनर दॅन येईल. ठीक आहे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे ऍज सून ऍज.
तर बघा तील लिहा दिलेल्या वाक्यातील पहिली क्रिया शोधावी. आता काय केलेलं असतं त्यांनी, 2 वाक्य दिलेली असतात. 2 वाक्य, किती वाक्य दिलेली असतात? 2 वाक्य दिलेली असतात. त्या 2 वाक्याला आपल्याला काय करायचंय? ब्रिज करायचंय. तर ब्रिज करताना आपण काय करायचं? दिलेल्या वाक्यातील पहिली क्रिया कोणती आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे, म्हणजे शोधायचंय. आपण समजतं ते आपल्याला वाक्याच्या अर्थावरून. दिलेल्या वाक्यातील पहिली क्रिया शोधायची आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं? त्या वाक्याच्या सुरुवातीला नंबर 2 म्हणा, म्हणजे पहिल्या क्रियेचं वाक्य बरं का. पहिल्या क्रियेच्या वाक्या सुरुवातीला त्या वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं? ऍज सून ऍज लिहायचं. ऍज सून ऍज लिहावे. काय करायचं? 2 जे वाक्य दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला समजतं वाक्याच्या अर्थावरून की यातील पहिली क्रिया कोणती झालेली आहे. पहिली क्रिया कोणती झालेली आहे त्या वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं आहे? ऍज सून ऍज लिहायचं आहे. आता बघा, जर 2 वाक्य अँड ने जोडली असतील तर अँड काढायचं आपल्याला. तर काय करायचं आहे? अँड काढायचं आहे. आणि पहिल्या वाक्यातील कुठल्या? पहिल्या वाक्यातील विशेष नामासाठी, पहिल्या वाक्यातील विशेष नामासाठी. आता पहिल्या वाक्यात कुठलं तरी विशेष नाम दिलेलं असेल तर त्यात काय करायचं? विशेष नामासाठी सर्वनाम, नामासाठी योग्य ते सर्वनाम कुठं वापरायचं आपल्याला? दुसऱ्या, हे दिसत नाही. हा, आता दिसतंय का सांगा? दिसतंय सर. हा, दुसऱ्या. जर 2 वाक्य अँड ने जोडलेली असतील तर अँड काढायचं आहे. पहिल्या वाक्यातील विशेष नामासाठी योग्य ते सर्वनाम कुठं वापरायचं आपल्याला? दुसऱ्या वाक्याच्या कर्ता म्हणून घ्यायचं आहे. दुसऱ्या वाक्याचा कर्ता म्हणून घ्यावा. दुसऱ्या वाक्याचा कर्ता म्हणून घ्यायचा आहे. वाक्यात जर ऍज जस्ट बिफोर, वाक्यात जर ऍज जस्ट बिफोर, हा दिसत आहे सर्वांना? इमिजिएटली, हो सर. इमिडिएटली म्हणजे इमिजिएटली असे शब्द असतील, असे शब्द असतील तर काय करायचं आपल्याला? तर ते वगळावे म्हणजेच काढून टाकावे. वगळावे म्हणजेच काढून टाकावेत. लक्षात घ्या, ते वगळावे किंवा काढून टाकायचं. त्याच्यानंतर नो सुनर किंवा फेन, नो सुनर किंवा फेन यांच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? इत्यादीच्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? ऍज सून ऍज
लिहावे, ऍज सून ऍज लिहावे किंवा त्याचा वापर करावा. वाक्यातील अँड सर दिसत नाहीये सर खालचं. काढून कॉमा द्यावा, काढून स्वल्प विराम द्यावा. वाक्यातील and काय करायचंय, स्वल्प विराम द्यायचा. ठीक आहे, आता दिसतंय का सांगा मला. हा दिसतंय आता. ठीक आहे, फोकस दिसते. झालंय. हा ठीक आहे, लिहून घेतलं सर्वांनी. हो सर. हो सर. हो सर. तर बघा काय करायचं आपल्याला, ऍज सून ऍज करायचं आहे. तर ऍज सून ऍज करताना सुरुवातीला नियम आपण घेतलेले आहेत की दिलेल्या वाक्यातील पहिली क्रिया शोधावी. आता वाक्यामध्ये काय केलेलं असणार, तुम्ही देताना क्वेश्चन मध्ये 2 क्रिया दिलेल्या असतील, त्यापैकी वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला समजतं पहिली क्रिया कोणती. तर ती पहिली क्रिया शोधायची. त्या क्रियेच्या सुरुवातीला म्हणजेच त्या वाक्याच्या सुरुवातीला ऍज सून ऍज लिहावे. त्याच्यानंतर जर 2 वाक्ये अँड ने जोडलेली असतील, कधी कधी फुल स्टॉप देतात म्हणून तसं सांगितलेलं आहे, तर अँड ने जोडलेली असतील तर अँड काढावे आणि त्याच्या ठिकाणी स्वल्प वेळ द्यावा. तिथं लिहिलेलं आहे. पहिल्या वाक्यातील विशेष नामासाठी योग्य ते सर्वनाम दुसऱ्या वाक्याच्या कर्ता म्हणून घ्यायचं आहे. वाक्यात जर ऍट, जस्ट, बिफोर, इमिजिएटली असे शब्द आले असतील तर काय करायचं, ते काढून टाकायचे. नो सूनर, फेन इत्यादीच्या जागी ऍज सून ऍजचा उपयोग करायचा आपल्याला. वाक्यातील अँड काढून स्वल्पविराम द्यावा. ठीक आहे. पुस्तक आहे. हो सर. हो सर. सोपा आहे, लक्ष द्या. ऍज सून ऍज चा यूज करायचा आहे. हे वाक्य ऍज सून ऍज चं वाक्य डीएडच्या पेपर साठी असतं. डीएडच्या ऍज सून ऍज. ठीक आहे, बघा आता काय करायचं आहे. ही स्लीप्ड हिज लेग आणि फुल स्टॉप आहे. ही स्लीप्ड हिज लेग, ही फेल इनटू वॉटर. आणि दुसरे एक वाक्य आहे, ही फेल इनटू वॉटर. आता बघा, मला एक सांगा, तिथं 2 क्रिया आहेत. कोणत्या? त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. तर ह्यापैकी पहिली क्रिया कोणती झालेली असेल, तुम्हाला काय वाटतं? हा, म्हणजे काय झाला असेल, तो अगोदर स्लिप झाला असेल तेव्हाच तो पाण्यात पडला असेल ना. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतंय की ही क्रिया जी आहे ती काय आहे, पहिल्यांदा झालेली आहे. आता इथं अँड न देता डायरेक्ट फुल स्टॉप दिलेला आहे. म्हणजे 2 वाक्य आहेत, 2 क्रिया आहेत, दोन्हीपैकी पहिली झालेली क्रिया आपल्या लक्षात येते. म्हणजे आता आपण काय करावं लागणार, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला ऍज सून ऍज लिहायचं आहे आपल्याला. म्हणजेच काय करणार आपण, ऍज सून ऍज
he slipped his leg. आता मात्र आपल्याला इथे काय करायचं आहे, तिथला जो फुल स्टॉप आहे तो काढायचा आहे, त्याच्या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? कॉमा द्यायचा आहे. as soon as he slipped his leg, पुढचं वाक्य आहे तसंच लिहायचं आहे, कारण इथं ऑलरेडी ह्याचा उपयोग केलेलाच आहे. he fell into water. as soon as he slipped his leg, he fell into water. आता आपण इथं काय केलेलं आहे, पहिली जी क्रिया आहे सुरुवातीला घेतली, नंतरची क्रिया नंतर ठेवलेली आहे. कधी कधी काय होतं की तिकडे जातं ते इकडे येतं, पण आपण वाक्य वाचायचं आहे, त्याच्यावरून जो आपल्याला अर्थबोध होतोय त्या अर्थबोधामध्ये आपल्याला समजतं की यापैकी कुठलं वाक्य किंवा कुठली क्रिया पहिल्यांदा झालेली आहे. ते आपण सुरुवातीला घ्यायचं आहे. as soon as आहे तसं लिहायचं आहे, पुढचं वाक्य कॉमा द्यायचा आहे आणि ते पण आहे तसं लिहायचं आहे, काय बदल करायचा नाही. ठीक आहे. सेकंड वाक्य पाहता, लक्ष्मी noticed him. Lakshmi noticed him and lost her temper. Lakshmi noticed him and lost her temper. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा सरळ सरळ आपल्याला दिसतंय पहिली क्रिया कोणती असेल तर हीच आहे. याच्या अगोदर आपण काय लिहायचं आहे, पहिल्या क्रियेच्या अगोदर काय लिहायचं आहे, as soon as. हा लिहून घ्या. as soon as लक्ष्मी noticed him. आता आपल्याला काय करायचं आहे, अँड काय करायचं आहे, काढून टाकायचं, त्याच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, कॉमा घ्यायचा आहे. हा, आणि लक्ष्मीचं प्रोनाउन काय आहे ते आपण आता इथं लिहायचं आहे. काय येणार, she हा she lost her temper. temper. तर याचा आपण इथं काय केलेलं आहे, शी केलेला आहे, म्हणजे त्याचा हे केलं सर्वनाम केलं आहे. ठीक आहे. दोन्ही वाक्य लिहून घ्या. दिसते का व्यवस्थित आता? हो सर. बघू. हा ठीक आहे. हा लिहून घेतले हे दोन्ही वाक्य, पुसू का आता हे दोन्ही वाक्य? हो सर. या वाक्यावरून तुमच्या एक अंदाजित आता लक्षात आला असेल. म्यूट करते जर माझा आवाज नाही मला ऐकायला. म्यूट कर. हा, तर या दोन वाक्यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपल्याला नक्की काय करायचं आहे. बरोबर. आता तिसरं वाक्य नंबर तिसरं बघा. I reached the college. The lecture was over. The lecture was over. दिसत आहे का सर्वांना सेंटेन्स पूर्ण? हा दिसतंय का? हो सर. हा ठीक आहे. 30 सेकंद वेळ देतो. कुणीही काही अगोदर बोलायचं नाही. 30 सेकंदानंतर बरोबर मला सांगायचं आहे. सोडवा पटकन. 30 सेकंद वेळ आहे, तेवढ्यात सोडवायचं आहे. त्याच्या अगोदर कुणीही उत्तर सांगू नका, नंतर मी विचारतो तुम्हाला. आय रीच्ड द कॉलेज, द लेक्चर वॉज ओव्हर.
त्याच्यामध्ये आपल्याला यूज ऍज सून ऍज असे इथं ब्रॅकेट मध्ये आहे. यूज ऍज सून ऍज. ठीक आहे. ठीक आहे. झालं असेल तर सांगा मला. As soon as As soon as I reached the college, Solpira, comma, the lecture was over. ओव्हर. ठीक आहे. म्हणजे असं साधं सिंपल तुम्हाला हे करता येईल. काय फार अवघड गोष्ट नाही आहे आपल्याला. ठीक आहे. सर डबल आवाज येतोय सर. म्यूट करा, कोणाला तरी अनम्यूट आहे त्यामुळे येतोय. मला पण खूप त्रास होतो, माझा डबल मला आला. When I अश्विनी मॅडम. reached the off आहे माझा. railway station, when I reached the railway station, the train was late. The train was left. फुल स्टॉप आहे. लेफ्ट इथं पण फुल स्टॉप आहे. ठीक आहे. 30 सेकंद वेळ आहे, पटकन करायचं. सर्वांनी करा. आणि ज्यांनी याच्या अगोदर सांगितलं त्यांनी पुन्हा सांगायचं नाही. हा, पटकन करा 30 सेकंदामध्ये. सांगा. As soon as As soon as I reached the railway station, comma, the train was left. As soon as when निघून गेले. As soon as I reached the railway station, comma, the train was left. साधा आहे. काय म्हणजे वेगळं काय आपल्याला करायचंच नाहीये. फक्त when वगैरे असेल तर काढून टाकायचं. त्याच्या ठिकाणी as soon as लिहायचंय. पहिलं वाक्य शोधून त्या पहिल्यांदा लिहायचंय, त्याच्यानंतर कॉमा द्यायचाय, दुसरं वाक्य तर हाय तसंच लिहायचंय. फारसं असं काय अवघड नाही. ठीक आहे. आता अजून एक वाक्य सर्वांनी करायचं. बघ. माय आईज filled with tears. My eyes filled with tears when I heard the reply. करा पटकन. 30 सेकंद वेळ आहे, पटकन करा. My eyes filled with tears when I heard the reply. पटकन करायचं. My eyes filled with tears when I heard the reply.
as soon as my eyes थांबा जरा, थांबा, सर्वांचं होऊ द्या. एक मिनिट. हा, सर्वांचं झालं असेल आता. हो सर. हा, चला आता सांगा काय As म्हणता soon मॅडम. As soon as I heard the reply, my eyes filled with tears. As soon as I heard the reply, as soon as I heard the reply, the reply, comma, and the sentence is as it is. हा, My eyes filled with the my tears. eyes filled with tears. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की कधी कधी काय होतं, आपलं जे प्रथम क्रिया झालेलं वाक्य आहे ते इकडं पण येऊ शकतं. आता हे फेन आपण काय करत असतो, ड्रॉप करत असतो, सर्वांना माहिती आहे. तर बघा, माय आईज फिल्ड विथ टीयर्स, माझे डोळे अश्रूंनी भरले. तर डोळे अश्रूंनी पहिल्यांदा भरतील का? नाही. अगोदर त्याला काय करावं लागेल, ते जे काय रिप्लाय आहे तो त्यानं ऐकलेला असेल, मग ही ऍक्शन झालेली असणार. म्हणजेच पहिली क्रिया कोणती आहे, हिअरिंग द रिप्लाय, म्हणून ती सुरुवातीला घेतली आहे. जसं फेनच्या जागी आपण सांगितलं याच्या अगोदर नियमामध्ये, फेनच्या जागी आपल्याला काय यूज करायचं आहे, ऍज सून ऍज आय हर्ड रिप्लाय, कॉमा द्यायचा, माय आईज फिल्ड विथ टीयर्स. सोपं आहे, पुसू का? हो सर. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन as soon as. ठीक आहे. तर बघा, फारसं असं काय अवघड नाहीये. थोडेसे रूल लक्षात ठेवले की तुम्हाला हे सहजासहजी येईल. फारसं असं अवघड नाही, नियम पण फार अवघड नाही. आलं तर 1 मार्काला येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपलं जसं as soon as होतं तसं आपल्याला अजून एक गोष्ट आज शिकायची आहे, ती म्हणजे नो सूनर दॅन. दिसतंय सर्वांना? हा, दिसतंय. नो सूनर दॅन. तर नो सूनर दॅन आपण जनरली जसं आपण as soon as यूज केलेला आहे त्याच संदर्भातील आहे किंवा त्याची साखळी आहे, ते आपल्या लक्षात येईलच थोड्या वेळात. बघा, तर नो सूनर दॅन जनरली आपण काय करतो, हार्डली च्या जागी नो सूनर दॅन वापरावे. लिहा, नियमच लिहा. हार्डलीच्या जागी काय करायचं आपल्याला, नो सूनर वापरायचं. हार्डली, हॅड, ते पण आपण शिकणार आहे उद्याच्या. हार्डली किंवा त्याचबरोबर as soon as, as soon as. आता हे दोन्ही लक्षात घ्या. हार्डली as soon as च्या जागी नो सूनर दॅन वापरावे. हार्डली किंवा as soon as असं म्हणायचं. आता 2 वाक्य होत आहेत, तर एकच वाक्य करूया आपण, नाहीतर मग तुम्हाला हे पुन्हा लिहावं लागेल. काय, च्या जागी नो सूनर वापरा. ठीक आहे. तर ते दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर नो सूनर नंतर योग्य ते टू बीचे रूप, योग्य ते टू बीचे, योग्य ते टू बी म्हणू नका, टू डू म्हणा. टू डू चे रूप वापरावे.
नो सुनर नंतर योग्य ते टू डू चे रूप वापरावे. आपण शिकलेलो आहे वर्क असेल तर काय वापरायचं, वर्क. वर्क्स असेल तर काय वापरायचं किंवा वर्कड असेल तर काय वापरायचं ते आपण अनेक वेळा याच्या अगोदर शिकलेलो आहे. आता ते पुन्हा पुन्हा मी लिहून नाही देत. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्याच्या म्यूट करा. सुरुवातीला दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला दॅन वापरावे. दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं आपल्याला, दॅन वापरायचं आहे, महत्वाचं आहे. त्याच नंतर मगाशी जसं होतं जस्ट, बिफोर, आफ्टर, ॲज असे शब्द असल्यास काढून टाकावे. काढून टाकावेत. लक्षात घ्या. जस्ट, बिफोर, आफ्टर, ॲज असे शब्द असल्यास ते काय करायचे, काढून टाकावेत. जसं मगाशी आपण लिहिलं होतं, समजा दोन वाक्य अँड ने जोडली असल्यास काय करायचं आपल्याला, अँड काढून टाकावे व त्यानंतरच्या वाक्यात विशेष नामासाठी योग्य ते सर्वनाम वापरावे. दोन वाक्ये अँड ने जोडली असल्यास अँड काढून टाकावे. त्यानंतरच्या वाक्यात विशेष नामासाठी म्हणजे पहिल्या वाक्यातील विशेष नामासाठी योग्य ते सर्वनाम वापरायचं. जसं आपण मगाशी लक्ष्मीचं केलं होतं माहितीये सर्वांना. पहिल्या वाक्यात लक्ष्मी आलं होतं तर आपण तिचं दुसऱ्या वाक्यामध्ये लक्ष्मीचं काय केलं होतं, हा, तर ते करायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्याच्या काळात कोणताही बदल करायचा नाही. कोणताही बदल करू नये. म्हणजे ते वाक्य तसंच ठेवायचंय. थोडक्यात बदल करू नये महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे. साधं सिंपल आहे. एक तर आपल्याला ह्याच्यावरती येईल, ॲज सून ॲज वरती वाक्य येईल किंवा नो सुनर वरती येईल किंवा हार्डली हॅडचा आपण घेणारच आहे ते येईल. पण एक वाक्य या सर्व घटकातून येणार आहे. आता ते कुठलं येईल आपल्याला माहिती नाही, पण ट्रान्सफॉर्मेशन मधलं नो सुनर दॅन, हार्डली हॅड, ॲज सून ॲज याच्यावरून एक वाक्य 100% येत असतं ह्या 2-3 आयटम वरून. तर ह्या तिन्ही आयटम व्यवस्थित करून ठेवायचे तर इथलं आपल्याला मार्क 100% मिळेल. अतिशय महत्वाचे असे ग्रामर आयटम्स आहेत, लक्षात घ्या. तर ॲज सून ॲजचं मी तुम्हाला आता 5 मिनिटापूर्वी सांगितलेलं आहे. आता नो सुनर दॅनचे नियम सांगतो पुन्हा एकदा. आता हार्डली किंवा ॲज सून ॲज वाक्यामध्ये असेल त्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे, नो सुनर लिहायचं आहे. सोपं आहे. त्याच्यानंतर नो सुनर नंतर योग्य ते टू डू चे रूप लिहायचं आहे. आता योग्य ते टू डूचं रूप कोणतं ते आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. जसं वर्क असेल तर डू, वर्क असेल तर डीड, आणि कोण म्हणलं रे, डीड कोण म्हणलं रे मधूनच,
तसं करायचं नाही. वर्क्स असेल तर डज वापरायचं मॅडम. तृतीय पुरुषी एकवचनी असतंय तिथं त्यावेळेस क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला असतो. त्यावेळेस आपण डू ला पण यस प्रत्यय लावायचा. आता डू च्या मागे ओ आहे म्हणून ईएस लावायचा आहे. त्याच्यापेक्षा दुसरा काही रूल नाही. तर ते आहे वर्ब पी म्हणजे वर्ब पास्ट असेल म्हणजे वर्कड असेल तर आपण डिड वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर मात्र जे आपलं क्रियापद आहे त्याचं पहिलं रूप वापरायचं असतं. माहिती आहे ना सर्वांना. ज्यावेळेस आपण डज लावतो त्यावेळेस क्रियापदाचा यस प्रत्यय निघून जातो आणि क्रियापद मूळ रूपामध्ये येतं. तसंच ज्यावेळेस आपण वर्कडला ज्यावेळेस डिड आपण इकडे अगोदर लिहिल त्यावेळेस ते वर्कड मध्ये काय बदल होणार? वर्क राहणार. वर्क बरोबर. हा ठीक आहे. तर हे बाकी सेमच आहे. बाकी काय रूल त्याच्यात नाहीये. पुस्तक आता हे आता आपल्याला याची प्रॅक्टिस घ्यायची. हा तर चौथा आणि पाचवा पॉइंट नका पुसू. ठीक आहे. जस्ट बिफोर आफ्टर असे शब्द असल्यास ते काढून टाकायचे आहेत. वेगळं काय करायचं नाही त्याच्यात. हा तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे? वाक्य लिहायचं आहे. महत्वाचं आहे. आता ऍज सून ऍज मध्ये जी वाक्य होती तीच वाक्य मी इथं लिहितो. म्हणजे तुमच्या त्या अधिक लक्षात येईल की त्याच्या दोन्हीमध्ये सुद्धा कसा बदल होतोय. बघा आय रिच्ड द कॉलेज. आत्ताच आपण वाक्य पाहिलं होतं. आय रिच्ड द कॉलेज. मग काय झालं होतं? आय रिच्ड द कॉलेज. पुढे काय झालं? द लेक्चर वॉज ओव्हर. द लेक्चर वॉज ओव्हर. आय रिच्ड द कॉलेज. द लेक्चर वॉज ओव्हर. आता याच्यात पण तुम्हाला पहिली क्रिया कोणती आणि दुसरी क्रिया कोणती हे माहितीच आहे ऑलरेडी. आता काय फार तुम्हाला याचं वेगळं काय सांगायची गरज नाही. सोपं आहे. बघा सुरुवातीला एक मी तुम्हाला करून दाखवतो. तर यातली पहिली क्रिया कोणती आहे? ही क्रिया आहे पहिली. तर आपण काय करायचं? हा तर या वाक्यात आपल्याला इथं आता म्यूट करा. हार्डली पण दिसत नाही आणि ऍज सून ऍज पण दिसत नाही. पण पहिली क्रिया मात्र आपल्याला समजते. या दोन वाक्यातली पहिली क्रिया हीच आहे. मग आपण इथंच लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? नो सुनर. डीड घ्यायचं तिथं. हा आता इथं काय आहे? आयरिश ईडी. ईडी आहे. नो सुनर डीड कॉलेज. आय रीच द कॉलेज. रीच द कॉलेज. रीच द कॉलेज. द कॉलेज Then then द लेक्चर वॉज ओव्हर. The lecture was ओके. आता इकडे लक्ष द्या. आपण काय केलंय? जिथं आपला फुल स्टॉप आहे त्याचं काय केलं आपण? दॅन केलं. जी पहिली क्रिया आहे पहिल्या क्रियेच्या अगोदर आपण नो सुनर वापरलं. आता नो सुनर वापरताना म्यूट करा जरा, मला माझाच आवाज येणार. नो सुनर वापरताना काय केलं? क्रियापदाकडे लक्ष दिलं. तर क्रियापद आपलं कशामध्ये आहे? वर्ब पास्ट मध्ये आहे. म्हणजे आपण डिड घेतलं. नंतर नो सुनर वाक्य आपलं सुरू झालं. नो सुनर नंतर टू डीचं रूप वापरायचं असतं. टू डूचं आपण इथं लिहून दिलंय कुठेतरी. घेतलं त्याच्यानंतर वाक्याला आपल्या सुरुवात झाली. आता इथं रिच झालं. का झालं? तर इथं डिड आलंय. समजलं? इथं रिचला लिहायचं नाही पुन्हा. इथं डिड घेतलं की त्याचा अर्थ तोच झाला. नो सुनर डिड आय रीच द कॉलेज दॅन द लेक्चर वॉज ओव्हर. असं सुटसुटीत वाक्य द्यायचं. ठीक आहे. हे खालचं पुसू का? हो सर. सोपं आहे. फार असं काय अवघड नाही. दुसरं एक वाक्य. लक्ष्मी noticed
him and lost her temper. ठीक आहे, 30 सेकंद वेळ आहे, तोपर्यंत कुणी सुद्धा बोलायचं नाही. 30 सेकंद फक्त सोडवायचं आपल्या काय तुमचं जे रायटिंग मटेरियल असेल त्याच्यावर सोडवायचं. लक्ष्मी नोटिस्ड हिम अँड लॉस्ट हर टेम्पर. हा ठीक आहे, सांगा मला कोणीतरी. No sooner No did sooner did not Lakshmi noticed him than she lost her temper. did इथं काय येणार? नोटीस. ठीक आहे, सोपंच आहे. पुन्हा एकदा लक्ष्मी नोटिस्ड आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, ईडी असल्यामुळे डीड घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण इथं डीड घेतो त्यावेळेस आपलं मुख्य क्रियापद होतं. इकडे डीड आलं की किंवा इकडे ड झालं तरी सुद्धा इकडे काय होणार, आपलं मुख्य क्रियापद होणार. बाकीचं हिम आहे तसंच लिहिलंय. याच्या ऐवजी आपण दॅन लिहिलेलं आहे. शी जे आहे ते इथून आलेलं आहे, सर्वांना माहिती आहे आता. आणि बाकी तर सेमच आहे, त्या पुढच्या वाक्यात काय आपण बदल केलेला नाही. सोपं आहे. ठीक आहे, लिहून घेतलं हे सर्वांनी? हो सर. हो. ठीक आहे, पुढचं लिहा आता. As soon as I sat down, as soon as I sat down काय आहे? As soon as I sat down to breakfast, त्याच्यानंतर कॉमा आणि द टेलिफोन रँग. द टेलिफोन रँग. सोडवायचं आहे सर्वांनी. सर्वांनी सोडवा जरा, प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार ना. हा ठीक आहे, सर्व सोडवतायत ना? हो सर. ठीक आहे, सर्वांनी सोडवण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे, सर्वांनी सोडवलं असेल तर आता कोणीतरी एक जण, आता मॅडमनी सांगू नका, आता कुठल्या तरी एका सरनं सांगा. हा सांगा सांगा. No sooner did I sit down No sooner did I to Sit. breakfast. हा sit down to breakfast. हा पुढं काय? Then the telephone rang. rang. ठीक आहे, तर बरोबर सांगितले. बघा जसं वर केलेलं आहे तसंच आहे. तर सॅट हे काय आहे,
वर्ब पास्ट मध्ये आहे म्हणून इथं वर्ब पास्ट केला म्हणून इथं वर्ब झाला. बाकीचं तर सेमच आहे. इथं जिथं कॉमा आहे त्याचा आपण ध्यान करतोय. दॅन द टेलिफोन रँग. सरळ आणि साधं सोपं आहे. फार काही अवघड नाही. नाही. ठीक आहे. बघा आता पुढं. आहे वरचं पुसू का? हो सर. हो सर. They finished the job. They finished the job. आणि they got into the lift. ठीक आहे. आता सर्व मॅडम लोकांनी सांगायचं आता उत्तर. आपण बाकीचे सर्वांनी करा उत्तर. फक्त सांगताना तुम्ही करा. 30 सेकंद वेळ आहे. सर्वांनी करा. सोपं आहे. फारच सोपं आहे. काय अवघड नाही आहे. सर टू द काय आहे ते पुढं? into the lift. LIFT. लिफ्ट. लिफ्ट आहे सर मी मॅडम. बोलू? थांबा 2 मिनिटं. तुम्हीच सांगा पण जरा एक 5 सेकंद थांबा. सर्वांना करू द्या. ठीक आहे. सांगा मॅडम काय तुमचं उत्तर? नो सुनर हा. डिड दे नो सुनर डीड दे दे Finish the job. फिनिश फिनिश द जॉब हा देन Then they गॉट आहे मॅडम. ते गॉट. then they got got into the lift. into the lift as it is second sentence. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? नो सुनर डीड फक्त यूज करायचं आहे. जे टू डूचं रूप आहे आपण सांगितलं होतं त्या पद्धतीने. पुढं. as soon as it begins. as soon as it begins. दिसतंय सर्वांना? begins to rain. as soon as it begins to rain it becomes pleasant. 30 सेकंद वेळ आहे सर्वांना. it becomes pleasant. it becomes pleasant. म्हणजे जसं पावसाला सुरुवात झाली तसं वातावरण सर्व कसं झालं? प्लीजंट झालं. आनंददायी झालं असं म्हणायचं. 30 सेकंद वेळ आहे. सर्वांनी सोडवा. हा सोपं आहे. सांगा. No sooner हा no sooner does Does it begin to rain? it begin to rain then it becomes pleasant.
ठीक आहे, बरोबर आहे वाक्य. बघा, नो सून ॲज सून ॲज च्या ठिकाणी आपण काय वापरलं? नो सूनर वापरलं. क्रियापदाला यस प्रत्यय आहे म्हणून आपण डज वापरलं की आपलं वाक्य, आपलं जे वर्ब आहे ते काय झालं? पहिल्या रूपामध्ये आलं, इट. नो सूनर डज इट बिगिन टू रेन, या कॉमाचा काय झाला? दॅन झाला. इट बिकम्स प्लेजंट. पुढचं वाक्य तर आहे तसंच आहे. तर लक्ष आपल्याला कुठं ठेवायचं आहे? क्रियापदाकडे लक्ष ठेवायचं आहे. कुठं? क्रियापदाकडे लक्ष ठेवायचं आहे. क्रियापदाकडे लक्ष ठेवायचं आहे. बाकी तर सोपंच आहे, काय अवघडच नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, सर्वांचं असं आलंय का? आलं नसलं तर हो सर. हा, एक मिनिट. असं सर्वांचं यायला पाहिजे. म्हणजे हे फार सोपी एकदम ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे सर्वांचंच यायला पाहिजे बरोबर. याच्यात अजिबात कुणीही चुकता कामा नये. चुकत असाल तर तुम्ही खूप दूर आहात, लक्षात घ्या. वॉर्निंग आहे. हे जर येत नसेल तर खूप मोठी वॉर्निंग आहे. कारण इंग्लिश मधले हे जे मार्क्स आहेत, एक 2-3 मार्काला येत आहे, परंतु ते मार्क आपण घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता बाकीचं तुमच्या लक्षात येत असेल. ज्या गोष्टी टीईटी पास होताना यायलाच पाहिजे त्यापैकी ही एक गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणजे हे सोपं आहे म्हणून मी म्हणतोय. बाकी बऱ्याच लोकांना येत असेल. एक्झाम डेट 10 ऑक्टोबर आहे असं चालून धरा. त्याच्या अगोदरच आपण आपलं जे काय आहे आपला कोर्स 90 दिवसाचा तो कंप्लीट करणार आहे. आता आपण थोड्या दिवसानंतर, एक आठवड्यानंतर सकाळी 1 तास आणि आता 1 तास असे तास करून ते 10 तारखेपर्यंत तुमचं व्यवस्थित करून तुम्हाला देतो. एक्झाम कधी का होईना, 10 ऑक्टोबरला होऊ द्या, नाहीतर 17 ऑक्टोबरला होऊ द्या, नाहीतर 16 ऑक्टोबरला होऊ द्या, किंवा 24 ऑक्टोबरला होऊ द्या. तुम्हाला 10-15 दिवस तेवढ्या अभ्यासाला मिळतील. मी तुम्हाला पाहिजे तर थोडस मार्गदर्शन असं अधूनमधून करत जाईल आणि तुम्हाला व्यवस्थित तिथपर्यंत अभ्यासाला किंवा सर्व काही गोष्टी क्लिअर करून एक्झाम पर्यंत तुम्हाला एक 10 दिवसाचा व्यवस्थित अभ्यासासाठी गॅप मिळेल. चांगला अभ्यास करा, अधिक तुमच्या लक्षात येईल आणि सर्वजण पास व्हा. बस. ठीक आहे, बोला. सर तुम्ही पण एक्झाम देताय का ह्यावेळी? हा, नाही मी प्रत्येकच वेळी देत असतो, यावेळी पण देणार आहे. ठीक आहे. तर बघा, साधारणतः आपल्याला नो सूनर दॅनवरचं एक वाक्य येतं किंवा ॲज सून ॲजचं येतं. त्याची प्रॅक्टिस आता भरपूर झालेली आहे. ठीक आहे. ॲज आता सर्वांनी करायचं आहे, हे सर्वांनी हे सोडवायचं आहे. बघा, ॲज सून ॲज द सन रोज, रोज लक्षात घ्या, रोज. they started their journey माहिती असेल सर्वांना, जर्नी, प्रवास. as soon as the sun rose they started their journey. मी बोलू? 30 सेकंद वेळ आहे. हा, 30 सेकंदानंतर सांगायचं मॅडम. ठीक आहे, असू द्या. सर्वांनी करा. करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे प्रत्येकाला. पटकन जर उत्तर सांगितलं तर काय होतं, बरेच लोक मग ते उत्तराची वाट बघत बसतात. तसं नाही, तुम्ही पण थोडस त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. इंग्लिश ग्रामरसाठी स्वतः आपण थोडस प्रयत्न केलं फार गरजेचं आहे. ठीक आहे, 30 सेकंदानंतर सांगायचं आहे. हा, 10 ऑक्टोबरला एक्झाम आहे. अशा पद्धतीनेच तुमची स्ट्रॅटेजी ठेवा. फक्त 20 दिवस राहिलेले आहेत, तर 20 दिवसातले अजून एक आठवडा तुमचं डबल लेक्चर नाही होणार, परंतु राहिलेले जे काही असतील 15 दिवस, 15 दिवसात आपल्याला काय करायचं आहे, 30 लेक्चर करायचे आहेत. ठीक आहे. तर सकाळी 1 तास असेल आणि नंतर 1 तास असेल आपला 4 वाजता. ठीक आहे. हे आता झालं असेल तर मला सांगा. No sooner sooner did
rise and they started their journey. हा काय नो sooner did the sun Rise. Rise. Then they started their journey. सोपं आहे. पुन्हा तेच आहे. रोज डीड झाला, राईट झाला, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला? रोजचा इकडं डीड राईट झाला, बस. डीड राईट झाला कशाचा? रोजचा. संपलं. या कॉम्याच्या ऐवजी आपण दॅन वापरलेलं आहे. बाकी तर काय बदल करायची नियमात आठच आहे. त्याच्यामुळं सोपं आहे. सर्वांना हा मार्क्स मिळेल. ठीक आहे. कुसुक आहे. हो सर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर्वांना सर्वजण अभ्यास करतायत का? चालू आहे हळूहळू. हळूहळू नाही मॅडम, आता लय फास्ट स्पीड करावं लागेल. हॅलो सर. बर का? 4 तास अभ्यास सर्वजण करताय ना? 4 तास नाही, माझा तास सोडून 5 तास करताय ना? माझा तास सोडून ऍटलिस्ट 4 तास करताय का बघा. तुम्हाला विचारा. हो, सर. तुमचं इव्हॅल्युएशन तुम्हीच करा. 4 तास म्हणजे आपला हा रेग्युलर 1 तास, आणि जी दुसरी बॅच आहे त्यांना मात्र 2 तास असते. त्यांनी एक्स्ट्रा अजून करायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण जरा सुरुवातीला हे थोडस बघूया, नंतर बघू काय असेल ते. हॅलो सर. हा बोला. हा बोला. सर नॉट ओनली बटाल्सोचे आपले झाले आहे का? नाही होणार आहे. होईल. 2 दिवसामध्ये आपण घेतोय हे ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो सो दॅट काय असेल ते आपण घेऊया 2 दिवसामध्ये. ठीक सर आहे. हार्डली ठीक आहे सर. हार्डली वेन झालंय. हार्डली वेन नाही झालं, होणार आहे ते. होणार आहे. एक ओके सर, लक्षात नो घ्या. प्रॉब्लेम. कुठलाही तुमचा महत्वाचा कंटेंट मी सोडत नाही. तो आपण कुठेतरी ऍडजस्ट करणार आहे. आणि समजा आपल्या शेड्यूल मध्ये नसेल तरी सुद्धा आपल्याकडे 3 दिवस त्याच्यासाठी रिझर्वड आहेत. त्या 3 दिवसामध्ये आपण जे आपलं झालं नाही ते टाकणार आहे. आता आपलं पॉलिटिकल सायन्स, त्याचं जे आपलं खालचे 3 दिवस रिझर्व आहेत त्यामध्ये एक पॉलिटिकल सायन्सचं होईल. मग ते मी तुम्हाला सांगेन कसं आहे ते. त्याच्यानंतर एक इव्हॅल्युएशनचा काल त्या मॅडमनी सांगितलं होतं आपल्याला. तर ते इव्हॅल्युएशनचं जो मूल्यमापनाचा जे त्रिकोण पटेल यांचा किंवा चौकोन किंवा कोणते प्रश्न प्रकार किंवा काय तुमचं, ते सर्व आपण 1 तासामध्ये घेऊया. होतंय ते. आणि अजून 1 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. त्याचं जे आपलं पूर्वी झालेलं नाही त्याच्यात ते बसवू. ठीक आहे. बघा. हॅलो सर, प्लीज. हा काय म्हणताय? एरर. हा एरर पण होणार ते आहे आपल्याकडे. होते, काय काळजी करू नका. होतंय ते. होतंय पण सर, तुम्ही एरर तुम्हाला. हा टेस्टचं नियोजन कसं आहे? किती घेणार आहे टेस्ट चालू आहेत मॅडम आपल्या. हा फर्स्ट बॅचला आता बरेच दिवस झालं टेस्टचं, म्हणजे तुम्ही लिंक नाही टाकली म्हणून विचारलं. हा नाही, देऊया टेस्ट देऊया. जरा आपण याच्यातून लोड होऊ द्या कमी थोडा. एकदा मग आम्हाला कसं होतं, व्हरायटी मिळते प्रश्न विचारायला. नाहीतर काय होतं, एकच शिकवलं प्रेपोजिशन आणि त्याच्यावरच काढायचे. तसं नाही. जरा थोडस हे झालं की व्हरायटी मिळते. मग व्हरायटी मिळली की तुम्हाला सुद्धा जरा डोक्याला ताण मिळतो. समजलं का? त्यासाठी आपण घेतोय. सर, पुढच्या आठवड्यामध्ये 10 आपण तारखेच्या नंतर जर तुम्ही टेस्ट सिरीज ठेवली तर चालेल का? म्हणजे बरं होईल तसं केलं तर. बघूया ते. बघूया आपण. ऍज सून ऍज. आता वाक्य बघा, 1-2 वाक्य अगोदर कंप्लीट करू, मग बोलू आपण थोडं. ऍज सून ऍज. बघा आता एक जे काय एकदम गाजलेलं आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं वाक्य आता आपण बघूया आणि एंड करूया. काय? ऍज सून ऍज द टीचर. सांगा बरं पुढं काय आहे? ऍज सून ऍज द टीचर. पुढं सांगा. आस्क. काय? Enter in the class. एंटर. हा एंटर इन द क्लास. हा मग काय होतं? द स्टुडंट स्टूड अप.
हा स्टूड अप, द स्टुडंट स्टूड अप. साधं सिंपल वाक्य येतं आपल्याला नेहमी. ठीक आहे, आता हे मी सांगतोय त्यांनी सांगा. आता आजपर्यंत कोण बोललं नाही ना त्यांनीच सांगा. मी सांगतो. मला वाटतं कोण आहे असं. आता भरपूर लोकांनी बोललेले नाहीत. आता मला तर काय कळणार नाही यातलं कोण आहे. आणि मी तसं ठीक आहे, जे कोणी आजपर्यंत सांगितलं नाही अशा लोकांनी ही वाक्य सांगा. मला आवाज ओळखू येतात. मला नावं माहित नाहीत पण नेहमीचे आवाज मला ओळखू येतात. ठीक आहे, त्यापेक्षा दुसऱ्या लोकांनी सांगा. हा हा सांग. हा नो सुनर did no sooner did the teacher ha enter in the class, कॉम्याचा होतो than the student stood up. ठीक आहे, तर आपण काय केलंय as soon as च्या ऐवजी पुन्हा तेच घेतलंय. इथं एंटर्ड आहे म्हणून इथं डीड घेतलंय. इथं डीड घेतलं म्हणून इथं एंटर झालं. आपण नंतर काय केलं, या कॉम्याचा काय केलेला आहे, दॅन केलेला आहे. इकडेच आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल आता काय करायचंय. पहिल्या sir. क्रियेच्या सुरुवातीला नो सुनर लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाकडे पाहायचं आहे. क्रियापदामध्ये जर ईडी प्रत्यय असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इथं डीड घ्यायचं आहे. मग क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे. त्याच्यानंतर कॉम्याचा दॅन करायचा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काही बदल करायचा नाही. असं साधं सिंपल आहे. ठीक आहे, पुसूक आहे. हो सर. हो सर. हो सर. हा सर मॅडम पण एक्झाम देतात आहेत का? हो 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 देत आहेत. त्यांनी आता सांगितलं होतं. आताच वाक्य इथं बसून इथं बसलेले असतात समोरच माझ्या. हा ठीक आहे, तर बघा अजून एक एक्झाम्पल घेऊया. as soon as they saw the tiger, काय होईल as soon as they saw the tiger, काय होईल सांगा. As soon as did they They see ran away. the tiger. Ran away. They frightened. ran away. दर्या नव्हे. ठीक आहे. हा आता उत्तर सांगा मला. हा as soon as चं काय होणार आहे No तर sooner did No sooner did they see the No tiger sooner see the tiger than the tiger they ran away. than they ran away. Then they ran away. हवे. ठीक आहे, म्हणजे नेहमीप्रमाणेच करायचं आहे आपल्याला. स्वाचं काय करायचं आहे, इकडं डीड करायचं आहे, इकडं सी करायचं आहे, त्या कॉम्याचं इकडं दॅन करायचं आहे. संपलं. ऍज सुन ॲजचं नो सुनर घ्यायचं. सेमच बदल आहेत, काहीच बदल व्यवस्थित म्हणजे वेगळे बदल काय नाहीत, आहे तेच बदल करायचे. येतं वाक्य बरं का, एक तर ऍज सुन ॲज वरचं येईल किंवा नो सुनर येईल, पण येईल. नाहीतर मग हार्डली हॅडचं तर 100% आहेच, हे जर नसतील दोन आले तर. पण याच्यावरून तुमच्या लक्षात येतं एक, उद्याच्याला आपण हार्डली हॅड घेऊया. ठीक आहे, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन मधला हा पार्ट असतो. आयदर ऑर, नायदर नॉर, ते पण एक एक आहे. थोडक्यात हे जसं घेतलं आपण तसंच हे पण घेऊया. सोपं आहे. ठीक आहे, कोणाला काय विचारायचं आहे का? तिकडे दे माहिती. नाही सर. हा ठीक आहे, आता दोन मी काय सांगतो ते ऐका सर्वांनी.
55 लोक आहेत. तर बघा आपला जो 90 दिवसाचा कोर्स आहे त्याच्यापैकी पहिल्या बॅचचं जे आहे ते जवळजवळ एक 50 लेक्चर झालेले आहेत पहिल्या बॅचची, जवळजवळ बरं का 50 लेक्चर. दुसऱ्या बॅचची सांगतो तुम्हाला 67 - 4 63 लेक्चर पहिल्या बॅचची झालेली आहेत. म्हणजे पहिल्या बॅचची फक्त 30 लेक्चर राहिलेली आहेत आणि दुसऱ्या बॅचची मात्र 40 आहेत. 40 नाही, त्याच्यापेक्षा कमी येत आहेत, म्हणजे 35 वगैरे आहेत. तर ते आता दुसऱ्या बॅचची थोडीशी एक्स्ट्रा आपण लेक्चर घेऊन, म्हणजे चालूच आहे त्यांचं घेऊन त्यांच्या सोबत पुन्हा आपल्याला काय करावं लागणार, पहिल्या बॅचला डबल तास सुरू होणार साधारणतः 28-29 सप्टेंबर पासून. पहिल्या बॅचला काय होणार, सकाळी 10 वाजता पण तास असणार, म्हणजे ते एक 7-8 दिवस असते. तर 7-8 दिवस असतील तर 8 दोन्ही 16 लेक्चर आपले तिथंच होत आहेत आणि हे राहिलेले बरोबर होत आहे. मग 10-12 म्हणजे 30 लेक्चर राहिले तुमचे, 30 पेक्षा कमीच आहे ते होतील. तर तुम्हाला आता अध्यापन प्रक्रिया झालंय आपलं. तुमच्याकडे पण असेल एक पीडीएफ, मी ते एक्सेल शीट पाठवलं होतं, त्याच्यामध्ये टिक मार्क करून घेत चला. तर अध्यापन प्रक्रिया झालंय आपलं. विरामचिन्ह अचूक शब्द ते घ्यायचंय आपल्याला. आणि जो कॉमन एरर्स हा जो प्रकार आहे ना, तो आपण शेवटी घेणार आहे. कारण कॉमन एरर्स हे एकदम शेवटीच घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ऑल ग्रामर वरती डिपेंड कॉमन एरर्स असतात. तर ते आपण शेवटी घेऊया तेवढे 2 तास. बाकीचं तुमचं ह्याचं कशाचं सायकोलॉजीचं अध्यापन प्रक्रिया झालं. तर आता फक्त तुमचं अध्यापकाचे व्यक्तिमत्व, त्याच नंतर अध्ययनार्थी व त्याच्या विशेष गरजा आणि अध्ययनार्थी व्यक्तिमत्व व समायोजन हे 3 प्रकरणं सायकोलॉजीची राहिलेली आहेत. SST आपलं 10वी पर्यंत झालेलं आहे. 11वीचे 2 आणि 12वीचे 2 आणि पॉलिटिकलचा 1 असे 5 SST राहिलेले आहेत. बाकी सर्व इंग्लिश, सायकोलॉजी आणि मराठी त्याच आहे. मराठीचं आपण आता वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे. तर त्यांचं आता विरामचिन्हे घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर वाक्य संश्लेषण व रूपांतर ते घ्यायचं आहे. आणि आकलनासाठी उतारा, इंग्लिश आणि मराठी ते दोन्ही. ठीक आहे. तर एवढं राहिलेलं आहे ते आपण 10 तारखेच्या अगोदर तुम्हाला कंप्लीट करून देतो. सर्वांना पुनश्च एकदा सर्व पीडीएफ फर्स्ट पासून अगदी एकदम लास्ट पर्यंत सर्व पीडीएफ तुम्हाला मी हे झालं की 9 किंवा 10 तारखेला पाठवतो. ऑल पीडीएफ पुन्हा कुणीही मागायच्या नाहीत. त्याच्या अगोदर ही आता मी एक देतोय तुम्हाला, ती सेव्ह करून घ्यायची आहे. 10 तारखेला पुनश्च एकदा सर्व पीडीएफ मी तुम्हाला काय करतो, ग्रुप वरती पाठवतो आणि तुम्ही ते सेव्ह करून घ्या. ठीक आहे. आता विचारा, काय विचारायचं आहे कुणाला? सर हा, ते प्रिपोजिशन साठी 10 मार्काचं कसं तुम्ही हे एक्झाम दिली, तशी प्रत्येक टॉपिक वर द्याल का? चालू आहे म्हणजे तसं. आता हे खूप कुठलं छान होते आपलं, त्यासाठी. हा बघूया करूया. म्हणजे लगेचच दिलात किंवा प्रॅक्टिस खूप चांगली होते, म्हणजे जरा कळतं आपल्याला हा. काय येते ते. बर हा, ठीक आहे, करूया. बर थँक्यू सर. ओके, धन्यवाद. सर हा, तुमच्याकडे ते सिनोनॉमिज अनाटॉमिज वगैरे आहेत ना, वन वर्ड सबस्टिट्यूशन वगैरे, हा 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 तर ते पाठवले तर चालेल, म्हणजे वाचायला जरा वेळ मिळेल ना. उशिरा पाठवले तर मग रिडिंग होणार नाही लवकर. नाही, आता काय आहे मॅडम, आपलं हे नो सूनर दॅन, हार्डली फेल किंवा युज्ड टू इनफ, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, एवढं झालं की आपलं तेच आहे. आता होमोवर्ड्स, इडियम्स, प्रोव्हर्ब्स तेच आहे. ते तुम्हाला मी पाठवतो. आता मला काय करावं लागणार आहे, म्हणजे तुम्ही त्याची नाही माझ्याकडे आता सध्या
त्याची रेडीमेड पीडीएफ माझ्याकडे नाही. मी काय करावं लागतंय मला ईडीएम्स या बुक मधून म्हणजे ज्या महत्वाच्या वाटतायत त्या किंवा होमोवर्ड्स त्या बुक मधून प्रोव्हर्ब्स महत्वाच्या कोणत्या असं इकडून तिकडून सर्व असेंबल करून पीडीएफ करून मग तुम्हाला द्यावे लागते. असं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात वेळ जाते. हा तर मी देतो तुम्हाला ते सर्व पीडीएफ. ते शब्द जरा थोडस लक्षात ठेवायला वेळ लागतो. एकदा दोनदा रिव्हिजन जास्त लागते तेव्हा ते शब्द लक्षात राहतात ना. बरोबर. मग त्यासाठी थोडा वेळ पाहिजे रिडिंगला म्हणून म्हटलं लवकर जमलं तर पाठवा. ठीक आहे. येत आहेत थोड्या दिवसात येत आहेत. ओके 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 चालेल चालेल. हा सर एका क्वेश्चन मध्ये डाऊट आहे तर सर हा सांगा. करू का? हा सांगा. करेक्ट सेंटेन्स सिलेक्ट करायचं तो व्हॉट्सअपला सेंड क्वेश्चन. हा करा व्हॉट्सअपला करा चालेल. ठीक आहे सर. ठीक आहे. अभ्यास करत चला. आता खूप अभ्यास तुम्ही इथून वाढवा. लेफ्ट होऊ शकतो सर. हा ठीक आहे. ज्यांचं विचारायचं नाही त्यांनी लेफ्ट होलं तरी चालतंय. कुणाला विचारायचं असेल काय माहिती तर विचारा मला. ओके थँक्यू सर. ओके धन्यवाद. सर ते तुम्ही 10 तारखेपर्यंत सगळा सिलेबस कव्हर करणार आहे म्हणताय. मग त्याच्यानंतर एक टेस्ट सिरीज तुम्ही ठेवली दररोज एक टेस्ट याप्रमाणे तर बरं होईल. म्हणजे तुम्ही तसं नियोजन करू शकता का? बघा करा. करूया की. हॅलो सर. ओके सर. हा बोला. आता आपण सिंगल आता ह्या आठवड्यात तुम्ही म्हणताय सिंगल तास घ्यायचा. मग ह्याच आठवड्यात डबल घेतला आणि परत जर हे केलं तर बरं होईल तसं. नाही तुमचा डबलच असणार आहे सर. तुमचा सिंगल नाही आहे. तुम्हाला कंटिन्यू 10 तारखेपर्यंत डबल आहे. बरं. तुमचं काय नाही. तुमचं अजून 10 लेक्चर ह्यांच्यापेक्षा महागच आहे. मला वाटतं 6 लेक्चर ह्यांच्यापेक्षा तुम्ही महाग आहे अजून. 6 लेक्चर म्हणजे एवढा आठवडा तुम्ही एकटेच आहात. दुसऱ्या आठवड्यामध्ये मग ती बाकीचे लोक तुम्हाला जॉईन होतील सकाळच्या. ठीक आहे. एक्झिट करू का? हो सर. ओके धन्यवाद.